तृतीयपंथी समुदायाच्या आर्थिक उन्नतीसाठी रोजगार उपलब्धता, समाज कल्याण आणि विविध सामाजिक सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीनं तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव हे मंडळ खंडित झालं. आता पुन्हा या मंडळाची पुनर्स्थापना करावी अशी मागणी राज्यातील सर्व तृतीयपंथी समुदाय यांच्या वतीनं करण्यात आली आहे. नांदेडच्या डॉक्टर सानवी जेठवानी, कोल्हापूरच्या मैत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा मयुरी आवळेकर आणि बार्शीचे सामाजिक कार्यकर्ता सचिन वायकुळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याच्या सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची भेट घेत या मागणीचं निवेदन सादर केलंय. तर आज आम्ही मुरलीधर मोहोळ सरांना आणि माधुरीताईंना पत्र दिलेलं आहे की आमचं जे राज्यमंडळाचं पेंडिंग काम होतं इतक्या वर्षापासून, तर त्याला लवकरात लवकर कार्यरत करून त्या मंडळाची स्थापना करून आमच्या सामाजिक आणि शैक्षणिक आरोग्यिक सगळ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आम्हाला लवकरात लवकर ते राज्यमंडळ स्थापन करून द्यावे ही त्यांना आम्ही कळकळीची विनंती केलेली आहे. सगळ्याच मंत्र्यांना शासनाला विनंती करते की थोडासा लक्ष ह्या गटाकडे सुद्धा द्यावं, ह्या लोकांकडे पण द्यावं. हा पण तुमचा मतदारगट खूप मोठा आहे, याचा विचार करून एक माणूस म्हणून जगण्याची संधी यांना उपलब्ध करून द्यावी. बोर्डाची गरज आम्हाला याच्यामुळे पडते की आमच्या समस्या सर्व समावेशकता, त्यासोबत रोजगार, शिक्षण, आरोग्य असे अनेक विषय महाराष्ट्रामध्ये आहेत. आज महाराष्ट्रामध्ये कागदावर जरी 4000 ट्रान्सजेंडर किंवा तृतीयपंथी पारलिंगी दिसत असतील तरी आमचे तृतीयपंथी समुदाय महाराष्ट्रामध्ये 2 ते 2.5 लाख आहे. त्यांच्या सर्वांच्या समस्या या बोर्ड या मंडळाच्या माध्यमाने सॉल्व्ह करता येईल, त्याला मार्ग लागेल, त्याला चालना मिळेल. म्हणूनच आम्हाला या मंडळाची अत्यंत गरज आहे. हेच निवेदन आम्ही सर्व महाराष्ट्राच्या मंत्र्यांना सारखं देत आहोत.